एखादा पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आता दवाखान्यात न्यायचं आहे, तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी होतो मरल ना ते. तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही. त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते. आश्वासनानं नाही होणार. बघा, आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची. तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी. ही प्युअर फसवणूक ही शेतकऱ्यांची, गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे. तुम्ही आश्वासनं देताल, तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो. आज शब्दावरती पोट भरणार नाहीये. लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले नाहीये. इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली. त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेलं आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही. फसवलं. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं. 30 जून 2026 ही तारीख दिली आहे ना. होणारच नाही बाया. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की 30 जून 2026 पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे. त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू. पण त्याला अजून 6 महिन्याचा अवधी आहे. 2 ऋतू उलटून जातील. तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला? 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर. आता तुम्हाला त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची. म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये. ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. वाड्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं. दिवाळी आधी मदत देतो म्हणली होती. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली का? काय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा का नाही? आता काय ठेवायचं आहे? आता काय विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला की केलं काय केलं? 4-4 आणि 3-3 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायलेत. काहींच्या खात्यावर तर नाहीच आहेत. काहीला 7,000 पडायलेत. काहींच्यात आणखीन मिळच लागत नाही. कोणाचे खाते खराब म्हणून सांगतात, ब्लॉक म्हणून सांगतात. ही सरकारचे सिस्टम जाणून बुजून आहे. तुम्ही 5 आणि 7 लाख 2-2 लाखाचं नुकसान झालंय. तिथं 6-7 हजार रुपये द्यायला तुम्ही. त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सडलेलं पीक काढणीलाच 10-10 हजार रुपये, 15-15 हजार रुपये शेतकऱ्यांची गेली. ती रिअल परिस्थिती. आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही. अरे जून म्हणजे काय? जून कुठं आहे? तर किती साधं उदाहरण आहे ना. एखादा पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आत्ता दवाखान्यात न्यायचं आहे, तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी होतो मरल ना ते. इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे. परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावं लागणार. जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल. त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते. त्याच्यानं तो आपापलं स्वतंत्र मत असतं. मला असं वाटतंय का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ. खरं तर ही जे 31 जून 2026 केलं याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026 ला थकीत होणार आहे. लक्षात घ्या. जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता. 1 वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता. याचे अनेक फायदे आहेत. आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं. ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहित नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. काही घरी बनवून कॉमेंट्स करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे. कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही. आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी, रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या. एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे. आमचं मन पवित्र आहे. शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट. जर दगाफटका झाला तर बच्चू कडू फासावर जाले तयार है. हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है. बैठक सुरू असताना नागपूरमध्ये तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर 2000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे. मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी. आम्ही तयार आहोत. हे का आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार, त्या पद्धतीचं समोर येणार, तेवढा रोष व्यक्त करणार. सरकार जेवढं नमवायचं तेवढं नमवायचा प्रयत्न करेल. एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होतोय, दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होतोय. हे कुठला प्रकार आहे? लक्षात घ्या. 2026 ही जर तारीख आमच्यासाठी 30 जून 2026
म्हणजे रनिंग कर्ज आता 31 मार्च 2026ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार, आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल. ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे, आमच्या लोकांनी, आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे.